नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आज दिनांक 5 जानेवारी 2025. आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचा आहे. म्हणजे सोलापूर मार्केटमध्ये आवक किती आहे, नवीन कांद्याची आवक काय आहे आणि जास्तीत जास्त बाजारभाव, कमीत कमी सरासरी सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि निर्यात संदर्भातही थोडक्यात माहिती देणार आहे. निर्यात कालच्या तारखेला काय झालेली आहे ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. शेतकरी मित्रांनो, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जवळजवळ 500 गाड्यांची आवक आहे. काही सोर्स माध्यमातून म्हणजे व्यवस्थित अपडेट येत नाही आहे. मागील काही दिवसापासून जे काही आवकचं डिटेलिंग आहे ते व्यवस्थित होत नाही आहे. तर जे कोणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे काही समितीचे कोणी कर्मचारी बघत असाल तर त्यांना विनंती करतोय की जे काही सोलापूर मार्केटमधलं जे काही आवक आहे त्याची डिटेलिंग व्यवस्थित करा, जेणेकरून बाजारभावामध्ये जे काही थोडाफार कमी जास्त, कोणी म्हणतो 700 गाडी, कोणी 500 म्हणतो, यामुळे संभ्रम होतो. त्यामुळे थोडासा बाजारभावावरही फरक पडत असतो. त्यामुळे सर्व म्हणजे काही कोणी कर्मचारी बघत असतील तर त्यांना विनंती करतोय. शेतकरी मित्रांनो, काल रविवार होता त्यामुळे थोडीशी आवक वाढलेली आहे. मागील या 3 दिवसांमध्ये 3 सुट्ट्या आणि ह्या असल्या कारणामुळं आवकमध्ये थोडासा कमी जास्त झालेला आहे. आणि विशेष म्हणजे 11, 12, 13, 14 या पिरियडमध्ये संक्रांतीच्या सुट्ट्या पण आहेत. त्या काळामुळे थोडासा आजारभाव जी काही आवक आहे त्यामुळे थोडासा कमी जास्तपणा होतोय. त्यामुळे बाजारभावामध्ये थोडासा बदल दिसतोय. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आवक कमी जास्त होतोय. आवक 400, 700, 700 गाडीपर्यंत जातोय. परंतु बाजारभाव जे आहे ते स्टेबल आहे. शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर मार्केटमध्ये 500 गाड्यांची आवक आहे. हायस्ट जे काही नवीन कांद्याचा बाजारभाव आहे, काही वक्कल 25, 26, 27 रुपये सुद्धा गेलेले आहेत. हे लक्षात घ्या. 25, 26, 27 काढणारे सुपर गोळा साईज जो 80 mm पेक्षाही जास्त आहे, कलर आहे, त्या जो कांदा आहे तो 2500 एक दोन वक्कल गेलेला आहेत. आणि जे सुपर म्हणजे एक्सपोर्ट साईज जो कांदा आहे, ज्यांचा कांदा 60-70 mm असेल, त्यांचा कांदा 22 रुपयापासून 23-24 रुपयेपर्यंत गेलेला आहे. आणि जास्तीत जास्त सोलापूर मार्केटमध्ये विक्री होणारा कांदा जो आहे 15 रुपयापासून ते 22 रुपयापर्यंत दरम्यान आहे. म्हणजे काही गोल्टा मुक्कल साईज जो कांदा आहे तो गोल्टा 16, 17, 18 रुपयापर्यंत आहे. मुक्कल साईज 18, 19, 20 रुपयापर्यंत आहे. अशी स्थिती सोलापूर मार्केटमध्ये आहे. आणि बाजारभाव परवाच्या तुलनेने आज बाजारभावामध्ये थोडंसं वाढ बघायला भेटत आहे. परवा दिवशी काही वक्कल जात असताना आज बरेच वक्कल असे चांगले वक्कल गेलेले आहेत आणि बाजारभावामध्ये थोडा स्थिरता आलेली आहे. आवक ही असंतुलित असल्याकारणाने बाजारभाव सुद्धा असंतुलित आहे. आणि जुना कांदा सुद्धा आज सोलापूर मार्केटमध्ये एका 2 वक्कल 25-26 सुद्धा गेलेले आहेत. आणि 1 नंबर साईज कांदा जो आहे तो 2000 रुपयाच्या वरती जाताना आज जुना कांद्याचा बाजारभाव बघायला भेटलेला आहे. गरवा कांद्याचा बाजारभाव पाहिला असता तोही नवीन कांद्यासारखा गेलेला आहे. काही वक्कल 26-27 सुद्धा गेलेले आहेत. जे सुपर साईज सुपर गोळा जो कांदा आहे त्याचाही बदल आज बघायला भेटलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, काल परत एकदा जे काही निर्यात आहे, निर्यात मात्र चांगली झालेली आहे. मी इंस्टाग्रामवरती तुम्हाला स्टोरी मात्र टाकलेली आहे, त्यामुळे तुम्हाला बघायला भेटलं असेल. जवळजवळ 50 गाड्यांची निर्यात काल बांगलादेशला सुरू झालेली आहे 2 बॉर्डरमधून. म्हणजे एकंदरीत जे निर्यात आहे ती चांगल्या प्रकारे होत आहे. आणि वरून आवक आहे थोडंसं प्रत्येक मार्केटमध्ये थोडं वाढल्यामुळे थोडा बाजारभाव स्थिरता आलेला आहे. तर थोडीशी आवक कमी झाली, समजा उद्या चालून 2 दिवसामध्ये आवक कमी झाली तर बाजारभावामध्ये चांगली सुधारणा परत एकदा होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय, तुम्ही व्यवस्थित नियोजन करा. जो कोणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा घेऊन येत असतील त्या शेतकऱ्यांना सांगतोय की 11, 12, 13, 14 या पिरियडमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुट्टी राहणार आहे. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करा. या 3-4 दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहे, कारण की आवक मात्र कमी जास्त होतील आणि बाजारभावामध्ये थोडासा बदल दिसणार आहे. आवक मात्र 15 तारखेनंतर कमी होणारच आहे, परंतु या पिरियडमध्ये जे काही मार्केट आहे ते बंद असल्यामुळे थोडासा मागपुढं होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा. भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.